महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही, पण या सगळ्याची सुरुवात गेल्या काही महिन्यांपूर्वीच झालेली होती हे मात्र आता लपून राहिलेलं नाहीये. कारण एवढ्या मोठ्या गोष्टी कधी अचानक एका रात्रीमध्ये किंवा 2 दिवसात सुद्धा होत नसतात. त्यामागची बॅकग्राऊंड काय हे अजित पवार यांनी मुंबईतल्या MET कॉलेजला जी NCPच्या अजित पवार गटाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितली. त्या मीटिंगमध्ये अजित पवारांनी या गोष्टीमागची काही कारणं सांगितली. खास करून शरद पवार रिटायर होत नव्हते म्हणून आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला. भारतीय जनता पार्टीबरोबर 4 ते 5 वेळा चर्चा होत आलेल्या होत्या आणि नंतर त्यांनी जो U-टर्न घेतला त्याच्यामुळे अनेकांना तोंडावर पडावं लागलं. अनेकांना या संदर्भामध्ये लोकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी ऐकाव्या लागल्या आणि शेवटी सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस जर लयाला जाऊ नये असं वाटत असेल तर हा कटू निर्णय त्यांच्या दृष्टीने घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून शेवटी त्यांनी शरद पवारांनाच पक्षाध्यक्षपदावरनं काढलं आणि NCP ताब्यात घेण्याचं ठरवलं. अशा पद्धतीची भूमिका मांडली. या उलट शरद पवारांच्या बाजूने ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की ED आणि सेंट्रल एजन्सीचा ससेमिरा असल्यामुळे या नेत्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. या संदर्भात दुसऱ्या बाजूने सांगण्यात येत आहे की आता या EDच्या केसेस नाही आहेत त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही. 3-4 लोकांच्या विरुद्ध ज्या काही EDच्या केसेस चालू आहेत त्याच्यामुळे 32-35 आमदार एका बाजूला झुकणार नाहीत. ही गोष्ट सुद्धा शरद पवारांना एक काउंटर अटॅक म्हणून सांगण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणात 2019 पासून सतत एक अर्धसत्य सांगितलं जात आहे. पूर्ण सत्य वेळ आलं की सांगितलं जाईल असंही सांगितलं जात आहे. पण गेल्या 3 महिन्यामध्ये हे कसं काय घडलं, कारण ह्याची सुरुवात ही 3 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि त्यापूर्वी या संदर्भातले काही हिंट्स मिळत होत्या. या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या वेळेस एका फिल्मचं स्क्रिप्ट आपण डिस्कस केलं होतं ज्याचं नाव होतं अर्धसत्य. आता आपण डिस्कस करणार आहोत एका दुसऱ्या पिक्चरचं स्क्रिप्ट, पण यावेळेस मात्र ते पूर्ण सत्य असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, वर्किंग प्रेसिडेंट. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. ही सगळी घटना घडण्याच्या पूर्वी अजित पवारांनी अनेक हिंट्स ड्रॉप केलेल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्धचा जो विश्वासमताचा प्रस्ताव आणला होता त्यावर जेव्हा चर्चा होत होती त्यावेळेस सुद्धा अजित पवार म्हणाले होते की जर तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं गेलंय हे जर आम्हाला आधी कळलं असतं तर आम्हीच त्या बाजूला आलो असतो, कदाचित मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आलं असतं. तेव्हापासनं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू झाली होती. नंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जेव्हा ते गप्प बसत होते किंवा त्याबद्दल ठोस भूमिका घेण्यापासून ते स्वतःला दूर ठेवत होते, यावरनंही या चर्चा रंगल्या होत्या की अजित पवारांचं सूत नक्की कुठे जुळतंय. त्याहूनही महत्त्वाचं की अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या त्यांच्या भगिनी असतील किंवा पार्थ पवार असतील यांच्याशी संबंधित असलेल्या ऑफिसेसवरती घरांवरती ज्यावेळेस धाडी पडायला सुरुवात झाली त्याही वेळेस ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेस अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपाच्या विरोधात जाऊन नरेंद्र मोदी यांचं कौतुक आणि नरेंद्र मोदी यांचं समर्थन अनेक मुद्द्यांवर करायला सुरुवात केली त्याही वेळेस हा एक प्रश्न उभा राहिला होता की नक्की काय चाललंय. मधल्या काळात एक बातमी आली होती की अजित पवार आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी 35 आमदारांच्या सह्या घेतलेल्या आहेत, याचं खंडन केलं गेलं. पण या सगळ्याची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर हे कधी ना कधीतरी होणार ही गोष्ट स्पष्टपणे दिसायला सुरुवात झालेली होती. राजकीय क्षेत्रामध्ये या गोष्टी होत असतात असं म्हटलं तरी सुद्धा या गोष्टी इतक्या तातडीने घडतील का याबद्दल मात्र नक्कीच अनेकांच्या मनात शंका होती. तर आता जी घटना घडलेली आहे ती घटनेची सुरुवात शेवटी कुठून झाली हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्याची सुरुवात झाली ही 3 एप्रिल 2023ला, म्हणजे बरोबर जवळपास 3 महिन्यांपूर्वी. 3 एप्रिल 2023ला शरद पवारांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक मुंबईच्या त्यांच्या बॅलॉट पेयरच्या ऑफिसमध्ये बोलवलेली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, राज्यात आणि देशामध्ये काय वातावरण आहे, भारतीय जनता पार्टीची काय स्थिती आहे,
महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने सीट डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे, जागांचं वाटप केलं पाहिजे आणि इतर अनेक मुद्दे होते. या सगळ्यांवरती चर्चा करण्यासाठी म्हणून ही बैठक बोलवण्यात आलेली होती. 2 ते 3 तास ही बैठक चालली. मीडियामध्ये त्याचे रिपोर्टही आले. त्यापैकी अनेक लोकांनी बाहेर येऊन याबद्दल स्टेटमेंट सुद्धा दिली. याच दिवशी 3 एप्रिल 2023ला संध्याकाळी 4 वाजता अजित पवार यांनी काही निवडक नेत्यांची त्यांच्या घरी म्हणजे देवगिरीला विरोधी पक्ष नेत्यांचं निवासस्थान त्या ठिकाणी एक दुसरी बैठक बोलवली. त्या बैठकीला छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सगळे नेते उपस्थित होते. पण त्याचबरोबर जयंत पाटील आणि अनिल देशमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या पहिल्या बैठकीला हे सगळेजण उपस्थित होते. आता या बैठकीत काय झालं? या बैठकीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. पहिला मुद्दा अर्थातच सेंट्रल एजन्सीच्या संदर्भातला होता. सेंट्रल एजन्सी खास करून एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी याचा जाच हा सगळ्याच नेत्यांना होतोय ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेला आली. अनेकांचं असं म्हणणं होतं त्या बैठकीमध्ये की जर अशाच पद्धतीने ईडीची कारवाई सुरू राहिली तर उद्या निवडणुकीच्या तोंडावरती आपली एक अख्खी फळी गायब होऊ शकते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांच्या विरुद्ध ईडीची कुठलीच कारवाई नव्हती. तर त्यांना असं सांगण्यात आलं की जे आज जात्यात आहेत ते उद्या सुपात जाऊ शकतात, जे सुपात आहेत ते जात्यात जाऊ शकतात. त्यामुळे ईडीच्या कारवाईपासून तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. आपण या संदर्भामध्ये काहीतरी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की पक्षाने या संदर्भात काय केलं पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवतीभोवती ईडीचा फेरा हा जवळजवळ येत चाललेला आहे. तो एक फास आवळला जातोय ही गोष्ट त्या ठिकाणी चर्चेला आली. आणि दुसरा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला होता तो म्हणजे शरद पवारांचं वय. याचा उल्लेख हा शेवटी एमईटी कॉलेजला झालेल्या त्या मीटिंगमध्ये अजित पवारांनी केला होता. शरद पवारांचं वय वाढतंय. शरद पवारांची तब्येत, शरद पवारांचं वय बघता उद्या जर काही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस एक हेडलेस चिकन म्हणजे लीडरलेस पार्टीच्या स्वरूपात लोकांच्या समोर येईल आणि त्यामुळे पार्टीमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे या संदर्भात सुद्धा काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. मग या बैठकीत असं ठरलं की सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं आणि अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात यावी अशा पद्धतीचा आपण प्रस्ताव द्यावा. मग त्या बैठकीमध्ये कोणीतरी सुचवलं की थेट साहेबांशी बोलण्यापेक्षा म्हणजे पवार साहेबांशी बोलण्यापेक्षा आधी सुप्रिया सुळेंशी अजित पवार यांनी या संदर्भामध्ये चर्चा करावी. या बैठकीत काय झालेलं आहे ते सुप्रिया सुळेंना सांगावं आणि सुप्रिया सुळेंनी शरद पवारांशी या संदर्भात चर्चा करावी आणि नंतर मग सुप्रिया सुळेंनी सांगितल्यानंतर बाकीच्या नेत्यांनी जाऊन पवार साहेबांशी या संदर्भात चर्चा करावी. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी या संदर्भामध्ये शरद पवारांपर्यंत ही माहिती पोहोचली. अर्थात अजित पवार सुद्धा सुप्रिया सुळेंशी बोलले ताबडतोब. त्यांना ही सगळी पार्श्वभूमी सांगितली, काय बैठकीत ठरलंय, काय चर्चा झाली, या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. सुप्रिया सुळेंनी या संदर्भामध्ये दुसऱ्या दिवशी अजित पवारांना असं सांगितलं की माझं पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी 2 ते 3 दिवसाचा अवधी मागितलेला. 2 ते 3 दिवसामध्ये पवार साहेब या संदर्भात विचार करतील आणि त्यानंतर आपण याबद्दल चर्चा करू शकतो अशा पद्धतीची माहिती सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिली. 2 ते 3 दिवस गेले, काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे साधारण आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा हे नेते भेटले. यावेळेस या बैठकीमध्ये एक फरक होता. या बैठकीला अजित पवारांनीच बैठक बोलवली होती पण या बैठकीला जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांना मात्र वगळण्यात आलेलं होतं. बैठकीमध्ये पुन्हा एकदा विचारणा झाली की सुप्रिया सुळेंना आपण सांगितलं होतं काय झालं याबद्दल. अजित पवारांनी सांगितलं की सुप्रिया सुळेंनी सांगितलंय की त्यांना 2 ते 3 दिवसाचा वेळ हवा होता. पुन्हा सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं. सुप्रिया सुळेंनी सांगितलं की त्यांना अजून काही वेळ हवा. पुन्हा काही दिवस थांबले. पुन्हा एक बैठक झाली. मग शेवटी असं ठरवण्यात आलं की या 10 नेत्यांनी जाऊन थेट शरद पवारांची भेट घ्यावी. आता ते नेते कोण होते तर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अजून 2-3 जण होते. या सगळ्यांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलना भेटताच त्यांना असं म्हटलं की अरे अजून तुम्ही इथेच, मला वाटलं आत्तापर्यंत तुम्ही गेला असाल म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल कदाचित बीजेपीत गेला असाल म्हणून. कारण त्यांच्या कानावरती ही चर्चा आलेली होती. कुठेतरी शरद पवारांना असं वाटत होतं की माझ्याशी थेट चर्चा न करता हे वेगळ्या पद्धतीने भेटतायत आणि या संदर्भात चर्चा करतायत. पुन्हा शरद पवारांसमोर हे दोन्ही मुद्दे सांगितले गेले. त्यांनी सांगितलं की मला सुप्रिया सुळेंनी याबद्दल आधीच माहिती दिलेली आहे. यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा सांगितलं की मला वेळ हवाय, मी याच्याबद्दल विचार करतो आणि मग मी तुम्हाला सांगतो की आपण याच्याबद्दल काय करू शकतो. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की 3 एप्रिललाच
ही भेट होण्याचं कारण काय? 3 एप्रिललाच अशा पद्धतीने अजित पवारांनी नेत्यांना बोलवून ईडी असेल किंवा इतर मुद्दे असतील ते का सांगितले असतील? तर आम्ही एप्रिल महिन्याच्या काळामध्ये या सेंट्रल एजन्सीचं काय चाललं होतं याचा साधारण एक आढावा घ्यायचा प्रयत्न केला. त्यातले काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याचा एक आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ईडीने MSCB बँक प्रकरणामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल केलेली होती आणि या चार्जशीटमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याच्या जप्तीचा उल्लेख सुद्धा केलेला होता आणि त्या कारखान्यामधली गुंतवणूक कोणी कशी केली आहे याचा सुद्धा उल्लेख केलेला होता. जेव्हा याची ओरिजिनल प्रेस रिलीज काढलेली होती त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव त्याच्यामध्ये घालण्यात आलेलं होतं, पण या चार्जशीटमध्ये मात्र ते नाव नव्हतं. पण आम्ही सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल करू अशा पद्धतीची म्हणजे अजून एक चार्जशीट आम्ही याच्यामध्ये फाईल करू शकतो असं ईडीने कोर्टाला सांगितलेलं होतं. त्याचबरोबर याच महिन्यामध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ईडीने हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणी रेड्स केलेल्या होत्या, कोल्हापूरमध्ये त्यांच्या घरी वगैरे वगैरे. 3 एप्रिलला खास करून या संदर्भामध्ये मुश्रीफ यांच्या विरुद्ध जी केस चालली होती, मुश्रीफ आणि त्यांची फॅमिली मेंबर यांनी जो साखर कारखाना आहे संताजी घोरपडे शुगर मिल हा जो साखर कारखाना आहे या संदर्भातल्या काही रेड सुद्धा त्याच दिवशी कंडक्ट केलेल्या होत्या, 3 एप्रिललाच कंडक्ट केलेल्या होत्या. त्याचबरोबर ईडीने हे सांगितलेलं होतं की आम्ही अँटी करप्शन केसची जी चार्जशीट होती म्हणजे अँटी करप्शनच्या केसमधनं ज्याच्या आधारावरती छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या FIRच्या आधारावरती ईडीने छगन भुजबळ यांना अटक आणि त्यांच्या विरुद्ध जी काही चार्जशीट फाईल करणं आणि जी केस चालवत होते या संदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ही केस अजूनही ओपन आहे आणि या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं होतं की ते वरच्या कोर्टामध्ये अँटी करप्शन ब्युरोने या केसला जे क्लोजर रिपोर्ट फाईल केलेला आहे ही केस जी संपलेली आहे असं सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात ते अपील करू शकतात अशा पद्धतीचं ईडीचं म्हणणं यावेळेसच बाहेर आलेलं होतं. धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेली कुठली तरी एक केस होती, त्या केसमध्ये सुद्धा त्यांच्याशी संबंधित काही जवळचे काही लोक होते. या संदर्भात सुद्धा ईडीच्या झोन 2 ने या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं. साधारणतः जर आपण लक्ष घातलं तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ॲक्टिव्हिटीज कुठेतरी वाढायला सुरुवात झाल्या होत्या आणि कदाचित त्याच्यामुळे असेल, पण 3 एप्रिलला बऱ्याच नेत्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली. ज्या नेत्यांवरती केसेस नव्हत्या त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आहोत बाहेर, तर त्यांना असं सांगण्यात आलं जसं मी मगाशी सांगितलं की जात्यातनं सुपात सुपातनं जात्यात सुद्धा जाऊ शकतात. हे सगळं चालू असताना शरद पवारांकडे ही भेट झाली जी मी तुम्हाला सांगितली. पवारांनी पुन्हा एकदा ऐकून घेतलं. पवारांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे मला विचार करायला वेळ हवा आहे. पुन्हा एकदा पवारांकडनं कुठल्याही पद्धतीचं उत्तर या संदर्भात देण्यात आलं नाही. नंतर 21 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचं एक कन्व्हेन्शन मुंबईमध्ये ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. त्या कन्व्हेन्शनला सगळे नेते उपस्थित होते. प्रफुल्ल पटेलांचं भाषण सुद्धा त्या कन्व्हेन्शनमध्ये झालं. मुंबई आणि आसपासच्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादीने आपला जोर कसा वाढवला पाहिजे आणि कशा पद्धतीने जास्त सीट्स निवडून आणल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी त्या तिकडच्या भाषणामध्ये मांडली. सुप्रिया सुळे होत्या त्या बैठकीला, इतर बाकी सगळे नेते त्या ठिकाणी होते. त्या कन्व्हेन्शनमध्ये एक नेता मात्र नव्हता. त्यांचं नाव आहे अजित पवार. कारण अजित पवार त्या दिवशी पुण्याला होते आणि त्यांनी पुण्यातनं असं सांगितलं माझ्या या पहिल्या आधीच ठरलेल्या बैठका होत्या, काही कार्यक्रम होते, ते रद्द करणं शक्य नव्हतं, त्यामुळे या NCPच्या कन्व्हेन्शनला मी जाऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. अशाच पद्धतीचं उत्तर हे 21 तारखेच्या मुंबईत झालेल्या कन्व्हेन्शनच्या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेलं होतं. काहीतरी गोष्ट बनायला सुरुवात झालेली होती. शरद पवार अजूनही शांत होते. शरद पवारांनी या बैठकीबद्दल कुठल्याही पद्धतीने उत्तर द्यायला या संदर्भात नकार दिलेला होता. 21 एप्रिलचं हे कन्व्हेन्शन संपलं. पुन्हा एकदा या नेत्यांची आपापसामध्ये चर्चा झाली. काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, पवारसाहेब ह्याच्याबद्दल काही बोलत नाहीयेत ही भूमिका सुद्धा मांडण्यात आली. आणि 1 मेला शेवटी शरद पवारांनी अजित पवार यांना भेटण्यासाठी बोलवलं. या भेटीला स्वतः शरद पवार, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे सगळेजण त्या भेटीमध्ये होते. त्या ठिकाणी शरद पवारांनी सांगितलं की ठीक आहे माझं वय झालंय, मी NCPचं अध्यक्षपद सोडायला तयार आहे आणि तुम्ही जसं ठरलंय त्या पद्धतीने आपण करू या बाबतीमध्ये. त्या पद्धतीने 2 तारखेला या बाबतीत शरद पवारांनी भर बैठकीत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राजीनाम्याची घोषणा केली. आता ही 4 जणांची भेट जी होती ती अजित पवारांनी त्यांच्या लोकांना सांगितलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का होता. त्या भेटीमध्ये ना प्रफुल्ल पटेल होते जे त्यांची सावली म्हणून स्वतःला म्हणतात, ते नव्हते. छगन भुजबळ नव्हते. त्यामुळे यापैकी कोणालाही या संदर्भात कसलीही माहिती नव्हती. 2 तारखेला अचानक शरद पवारांनी ही घोषणा केल्यामुळे
त्या स्टेजवरनं ज्यावेळेस मीडिया 5 तास जवळपास ते सगळं जे काही चाललं होतं ते लाईव्ह दाखवत होती, या सगळ्या नेत्यांनी शरद पवारांना ऑन स्टेज ही विनंती केली की तुमचा राजीनामा तुम्ही मागे घेतला पाहिजे. लोकसभा निवडणुकीपर्यंत का होईना पण तुम्ही अध्यक्षपदी राहा, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आपण करू, त्या पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस चालवू, आपण लढू वगैरे वगैरे गोष्टी स्टेजवरनं सांगितल्या गेल्या. एक्सेप्ट अजित पवार, कारण त्यांना सत्य माहिती होतं की पवारांनी त्यांना ही गोष्ट सांगितलेली आहे. अजित पवारांनी सुरुवातीला हा सूर लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर थोड्याच वेळात त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली की पवार साहेबांनी मन बनवलेलं आहे, माझं प्रतिभा काकींशी बोलणं झालेलं आहे, त्याच्यानुसार पवार साहेब आता अजिबात आपली भूमिका बदलणार नाहीत, त्यामुळे आपण नवीन पद्धतीने विचार करता येईल का ह्याचा विचार करूया. ज्या पद्धतीने गांधी परिवार हा काँग्रेसवरती आपला वर्चस्व ठेवू नये पण अध्यक्ष मात्र मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्या पद्धतीने काही करता येईल का याचा विचार करू वगैरे वगैरे सांगायला सुरुवात केली. पण इतर नेत्यांना या संदर्भातली कुठलीही माहिती नसल्यामुळे सगळ्यांनी या पूर्ण मीडियासमोर, पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर शरद पवारांना हे सांगायला सुरुवात केली की नाही तुम्ही राजीनामा मागे घ्या. त्यानुसार शरद पवार यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून याबद्दल पुनर्विचार केला आणि 3 दिवसानंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यावेळेस मात्र अजित पवारांनी या नेत्यांना 1 तारखेला जी घटना घडली ती गोष्ट सांगितली, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती, पवारांनी राजीनामा मागे घेतलेला होता. यानंतर मात्र अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडशी शेवटच्या चर्चा केल्या. देवेंद्र फडणवीस सुद्धा या चर्चेमध्ये सामील होते. देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सुद्धा या संदर्भातली कल्पना द्यायला सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर या अजित पवारांनीच्या गटाच्या म्हणजे त्या 10 नेत्यांच्या आपापसात बैठका सुरू झाल्या. जवळपास 2 ते 3 बैठका या 5 ते 6 मे नंतर व्हायला सुरुवात झाली. मे महिन्यामध्ये दिल्लीतली अजित पवार आणि यांची बैठक झाली, प्रफुल्ल पटेल, आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. मीनवाईल दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने जून महिन्यामध्ये एक अधिवेशन झालं. त्या दिवशी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली. पण त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. या उलट महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष कोण असेल याबद्दल या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. अजित पवारांची काय घालमेल चालू होती ही आपण सगळी स्टेजवरनं बघितली. अजित पवार भाषण न करता ताबडतोब पुण्याला निघून आले आणि त्यानंतर सूत्र पटापट फिरायला सुरुवात झाली. मग शेवटी 30 जूनला या संदर्भात अजित पवारांच्या घरी अजून एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही आमदारांना बोलवण्यात आलेलं होतं. त्या बैठकीत विचार करण्यात आला, ठरवण्यात आलं आणि त्याच्यानुसार शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटवून अजित पवार आता आमचे अध्यक्ष आहेत असा ठराव मंजूर करण्यात आला. आणि त्यानंतर 2च दिवसात महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि 9 मंत्र्यांचं, अजित पवारांच्या सहित 9 मंत्र्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथविधी झाला राजभवनामध्ये आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर पडलं. 3 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा सगळा उहापोह चालू होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या. हे पूर्ण सत्य आम्हाला तुमच्यासमोर आणायचं होतं. हा घटनाक्रम आम्हाला कळला, तो प्रेक्षकांपर्यंत पोचावा यासाठी हा खटाटोप होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकतच आहात. पण त्याचबरोबर असे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमचं लाईव्ह विश्लेषण ऐकण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. आणि mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्ही या संदर्भातल्या बातम्यासुद्धा वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.